असल्या ऐश्वर्यात राहण्यापेक्षा मिळेल त्यात सुखानं राहावं. म्हणजे? वामनरावांनी चकित होऊन विचारलं. अहो, तुम्ही पण नोकरी केली, मी पण शाळेत 25 वर्ष राबले, पण दर महिन्याला 5-10 हजाराचं सामान आपण आणू शकलो? टी व्ही, फ्रीज, व्हिडिओ, फर्निचर, कूलर, एक ना दोन, एवढं सगळं महाग सामान गेल्या 2-4 वर्षात घरात आलं, याचा अर्थ काय? म्हणजे शिल्पा गैरमार्गाने पैसे मिळवते? छे, माझा नाही विश्वास बसत. शेखरवर तिचं खरंखुरं प्रेम आहे, नुसता दिखावा नाही. गैरमार्ग म्हणजे तुम्ही म्हणता तो एकच मार्ग नसतो. शेखरला ठराविक पगार मिळतो तसा शिल्पाला पण मिळतो. तो नित्य नवीन वस्तू विकत आणत नाही. हीच कशी काय एवढ्याली खरेदी करते? मला काहीही कळत नाहीये. तू काय म्हणतेस ते? आता पुरे, उठ, जेवायला बसू, भूक लागलीये. उगाच काहीतरी विचार करायचा आणि डोक्याला त्रास करून घ्यायचा, ही तुझी सवयच झाली आहे. वामनराव बोलता बोलता उठले सुद्धा. यमुनाबाईंनी त्यांना वाढले, पण आज जेवावे वाटेना, भूकच मरून गेली होती. शिल्पा बऱ्याच उशिराने घरी आली. दमली होती, कंटाळली होती. हात पाय तोंड धुवून कॉटवर पडून राहिली. शिल्पा, उठ, चहा घे, खायला पण केलंय, यमुनाबाई म्हणाल्या. आई, असं म्हणत शिल्पानं सासूचा हात धरला. काय झालं ग, बरं नाहीये? हो. तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करू नका, फार माया करता. वागवा, मायेचा का कुणाला त्रास होतो? उठ, चहा घे. शिल्पा उठली, चहा घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. मुलांना जवळ घेतलं, त्यांचे लाड केले. शेखर आल्यावर त्याला म्हणाली, संध्याकाळी बाहेर जाऊ नका, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. यमुनाबाईंचं बारीक लक्ष होतं. आज विशेष असं काहीतरी घडलंय हे नक्की, पण शिल्पाच्या वागण्यातला समंजस बदल त्यांना आवडला होता. वेळीच हिला पश्चाताप झाला तर फार छान होईल. भ्रष्टाचाराला केव्हा ना केव्हा तोंड फुटतंच. दुसऱ्याला पिळून मिळवलेला पैसा कधीतरी आल्या वाटेने जातोच.